गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना. आत्ता वाजलेत मैत्रिणींनो 12 आणि माझा स्वयंपाक राहिला आहे मी करायले. तर जरा हवा सुटली, खूप गरम आले घरामध्ये. देवपूजा ही झाली मैत्रिणींनो माझी. आज एकादशी होती. विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली, आरती केली देवाची आज. आणि आता थोडे धोंडे करणारे मैत्रिणी मी. साखर घालून पुरणाची मी पुरण कवा घालू. मला हेच काम आहे ना मैत्रिणी, दम लागायला नुसता. साखर घालून करणारे, देवापुरती करायची, दाखवायची देवाला. आणि आज मैत्रिणी एकादशी, अधिक मासातली मोठी एकादशी असते. सब पोळ्या टाकून आता रस करते. रस करायचा यार बाकी. आज लय उशीर झालाय कामाला. आज आमची भांड्यावाली मावशी आज आली नाही. स्पीडमध्ये करावं लागणार आहे पोळ्या. उशीर झालाय, इतका दम लागायला, इतकी भूक लागली ना तरी होईल, चक्कर येईल. लिंब आहेत पण आता कोण शरबत करून देणार आहे मला हा लिंबाचं. झाले की शरबत करून पिते थोडं. फर करून पोळ्या. हे सगळं दुखायलंय मैत्रिणी माझं. इतकं खांदा अवघडलाय ना काम करून करून. नुसतं इतकं दुखतंय ना मधल्यामध्ये दुखून दुखायली. आज इकडला हात खांदा हलू दे नाही. आज काम जास्त झालं, लोड आला ना कामाचा, कसं होईल मला. छोट्या पोळ्या करते, पटपट होतात. एवढं जर ऊन आहे ना, तुम्ही म्हणताल ना पापड जर टाकला ना फर भाजून बाहेर येईल, इतकं ऊन आहे. चटकी बसायली नुसती. बिना फॅनचं बिना कूलरचं तर बसू सुद्धा वाटणार नाही. आमच्या किचनमध्ये लई गरमत आहे. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. ह्याच्यावर स्पीडने पोळ्या कुणाला येत असतील. ह्याच्यावर फास्ट स्पीडने मला एवढी स्पीड येते, ह्याच्यावर एवढी येत नाही.
पोळ्या राहिल्या तर 2-4. स्पीड आहे बघा, किती स्पीड आहे माझ्या हाताला, फास्ट. रस करायचा आहे मैत्रिणी. कुठून एवढी एनर्जी आणू मी, कुठून नाही. म्हटलं इथे शरबत प्या. एवढा मोठा उंडा दिसला, राहते काय म्हणतात. कृष्ण हरी हरी. राम कृष्ण हरी हरी. काय करते आता, उद्या पुरण घालते, पुरणाची धोंडी करते. आता नाही करीत साखरेची, मला लई कंटाळा आलाय.